निघालेलो आहोत महाबळेश्वरला जाण्यासाठी, कारण 12 मेला आहे आमची ॲनिव्हर्सरी, वेडिंग ॲनिव्हर्सरी. त्यासाठी आम्ही महाबळेश्वरचा प्लॅन केला आहे. तर ती आमची छोटीशी ट्रिप होणार आहे आणि आमच्यासोबत आहे काव्या आणि पप्पा आणि दादा. तर आता बससाठी आम्ही थांबलो तिथे, वेट करतोय. तर आम्ही पोहोचलेलो आहोत इथे पाचगणीला. इथे काय पाचगणीला पाचगणी आम्ही आता पाचगणीला पोहोचलो सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतर फ्रेश झालो, नाश्ता केला. तर 1 वाजता चेक इन होणार आहे हॉटेलचं, त्यामुळे विचार केला एक पॉईंट करूया. मग आम्ही आलो टेबल लँड इथे. तो आता एक पॉईंट होऊन जाईल आणि मग आम्ही हॉटेलला जाणार आहोत. तर चला आता आपण टेबल लँडचे पॉईंट बघूया आणि काय पॉईंट अजून एक्स्ट्रा होतात ते पण बघूया. चला. बोलाय सर मुनीचं नाव ठेवलेलं आहे पाचगणी. 5 टेबल आहे, मुनीचं नाव ठेवलेलं आहे पाचगणी. नदी मोनीवर ती पंचगंगा वेगळी, ते महाबळेश्वरला आहे ते मंदिर. हे पाचगणी गणी म्हणून 5. 1 टेबल 2 टेबल 3 टेबल 4 टेबल घोडेवाला 5 टेबल. अच्छा बोलतात किचन खाने बनाने की. अच्छा खाना खाने का बनाने का इधर महाभारत में करते थे क्या? पांडव ना. वनवास 1 वर्ष काय? अज्ञातवास. अच्छा 12 वर्ष वनवास. मग ते इथं बनवायचे जेवण. पिक्चर हा 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 कुठे या इथे का? तो तिकडे पॉइंट आहे का रे? सेल्फी पॉइंट आहे ना. हे तिकडे वेलकम. हा ते घर पडतं ना. हा हा ओ कृष्णाचा फेवरेट. अच्छा ते झाड हे बघ, ते झाडाला लावलेलं असतं ना ते घर कापलं. हा तो इथे झालाय शूट. ओके हा चालेल, इथे थांबव. कोणतं गाणं दादा? कोणत्या ठिकाणी झालं ते झाड आहे. सिंगल झाड. किती मंकी बघ काव्या. पिल्लू बघ किती छोटूस आहे ना, किती क्यूट आहे ना, तुझ्यासारखं ना काव्या. तिथे पण आहे. ओ हे बघ इथे इथे आहे, इथे आहे, परत इथे पण आहे. हे बघ किती छोट आहे. लागलंय बघ पाठी. हे तर 2 पिल्लू. मोठा आहे. पप्पा बघ काय आहे पप्पा. त्यांचे पप्पा आहे. त्यांचे पप्पा आहे ते. हे बघ कसं खात आहे बघ छोटस पिल्लू. बापरे बघ किती पिल्लू येते छोटे छोटे. किती माकड आहे तिथे. माकडच माकड आहे. आता आम्ही चाललोय केव इकडे आहे ना तिकडे गुफेला. खाली 2 गुफा आहेत असं सांगितलंय त्यांनी गाईडने. तर खाली आता आम्ही जातोय. वरचा व्ह्यू बघा मस्त. वाव. आम्ही हॉर्स राईड करत करत बाकीचे पॉइंट्स तिकडे केले. आता लास्ट पॉइंट आहे इकडे केव. आता वाजलेत 9:45. पण अजिबात गरम नाही होते आहे ना का कृष्णा? ऊन लागतंय का? नाही ना. थंड वाटतंय ना काव्या? कसं वाटतंय? काय झालं? जवळ नको जाऊ काव्या. चलो. चल कृष्णा.
चलो. काव्या, कसं वाटलं तुला आता खाली? छान वाटलं? अबो कृष्णा बसला इथे. आता आम्ही केव मध्ये आलेलो आहोत. ते 2 केव आहेत सांगतात. आता एक केव आहे, बघू खाली पण एक आहे सांगतात. प्रत्येक ठिकाणी फी. आता इथे एंट्री फी 15 रुपये पर पर्सन आहे. अंडरग्राऊंड टनेल, हा हेच ते अंडरग्राऊंड टनेल बोलतो ना मी तुम्हाला. दुरून मला इतकं भयंकर वाटलं ना हे. मला वाटलं असलीच आहे की काय. आम्ही ना त्या मुलांना विचारलं, ते आधी आमच्या इथे गेले होते गुफेमध्ये, तर काय आहे का मध्ये. तो बोला काहीच विशेष नाही आहे, फक्त महादेवाचं एक मूर्ती आहे आणि लगेच यायचं वरती संपलं. दाखवतो तुम्हाला. एंट्री आहे, असं जायचं आहे खाली. त्यानंतर इकडून एक मूर्ती आहे दिसते तुम्हाला, ती शंकराची मूर्ती आहे तिथे. तिथून असं परत इकडे येऊन असं आतमधून इकडून अशी बाहेर यायचं आहे. बस एवढंच. इथून एक्झिट आहे, इथून एक्झिट आहे. म्हणजे एवढंच अंतर फक्त आहे, विशेष काही नाही. म्हणून आम्ही काही जात नाही, आम्ही स्किप करतोय. हे बघा, इथून पण मूर्ती दिसते ती. अर्धी मूर्ती दिसते आणि अंधार आहे म्हणून बॅटरी टॉर्च लावूनच जायला सांगतात, कारण लाईट फक्त इथेच आहे, पुढे लाईट नाही. मस्त लिंबू सरबत. तुला प्यायचं? तुला नाही प्यायचं? काय मागवलंय तू? लिंबू पाणीच मागवलंय. ही आहे इकडे केव आणि इकडे आहे टायगर केव खाली. पण आम्ही नाही जाते. नका जाऊ. वेस्ट ऑफ टाइम आहे. पंचगणीमध्ये आमचे टेबल लँड इथले जे स्पॉट होते ते सगळे झालेले आहेत कवर. आणि आता जवळजवळ 10:30-11 वाजत आले आहेत. आम्ही थोड्या वेळात इथे बसतो केवमध्ये आणि नंतर मग इथून निघणार आहोत आणि मग रूमवर जाणार आहोत. तर संध्याकाळी काय प्लॅन आहे ते बघूच. अजून काही फिक्स केलेलं नाही आहे की सनसेट पॉईंट बघायला जायचं आहे, त्याच्यामुळे हे आधी करून घेतलं. तर सनसेट पॉईंट बघण्यासाठी आम्ही कुठल्या पॉईंटला जाऊ ते मी संध्याकाळचं तुम्हाला क्लिपमध्ये दाखवणारच आहे. तर आतापुरतं एवढंच. तर पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. चला तर मग भेटूया संध्याकाळी. आता आम्ही पोचलो आहे हॉटेलवर. 12:15 झालेले आहेत. 1 वाजता चेक इन आहे, पण तरी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. ते बोले ठीक आहे, रूम अवेलेबल करून देतो. हे आहे निवांत हॉटेलचं नाव आहे आणि मस्त इकडे बघा व्ह्यू. तुम्हाला रूममधून मी व्ह्यू दाखवणारच आहे. तर चला आता रूममध्ये आपण जाऊया. रिसेप्शन इकडे. असा रूम आहे. फ्रेश वाटतंय. व्ह्यू कसा आहे? व्ह्यू कसा आहे? बाहेर एक टेबल ठेवलाय टी कॉफीसाठी. कॉफी टेबल. हवा किती येते इथे. हा व्ह्यू कुठेही जा हा दिसतोच ना. आम्ही टेबल लँडला गेलो तिथं पण दिसला. तोच व्ह्यू आता आपल्याला इथून दिसतोय. ते टेबल लँड तिकडे ते दिसतंय. इथे जे आहे ते टेबल लँड. आम्ही तिथे गेलेलो आणि इथे ती शूटिंग झाली आहे त्या साईडला. चला आता खूप वेळ आमचा रात्रीचा प्रवास झाला आहे. अजिबात आराम नाही झाला आहे. त्याच्यानंतर सकाळी पण तिकडे फिरलो. खूप वेळ झाला तिकडे पण. आणि मग खाली थोडं 15-20 मिनटं थांबलो रूम क्लीन होईपर्यंत. आणि आता रूममध्ये आलो आहोत. जेवण बाकी आहे. आता मस्त फ्रेश होतो. सगळंच बाकी आमचं आंघोळ बिंघोळ बाकी आहे. मस्त फ्रेश होतो आणि मग तुम्हाला परत एकदा भेटते संध्याकाळी. पूर्ण गाव दिसत होतं आधी. ते हळूहळू हे बघ. हे पाऊस आहे का काय ते कसं येते बघा. वाव, एक नंबर. हे कसं चालेल दिसत असेल ना व्हिडिओ. असं डोळ्यांनी बघायला भारी वाटते. मोबाईलच्या कॅमेरा तेवढी म्हणजे पाऊस येतोय तो. हे बघ, हे बघ, ते बघ, ते बघ, ते बघ. काय चालतंय ते. म्हणजे ते
पाऊस येतोय तसा दिसतोय आपल्याला, तो इकडे येतोय या साईडला. पूर्ण क्लीन झाला तर सॉरी पूर्ण धुकं झालं. आला पाऊस. पाऊस कसा येतो ते दिसलं आपल्याला आज आहे ऍक्च्युअल मध्ये. पळतायत इकडे, येत आहेत आपल्याकडे, येत आहे. आले 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 आले. ओ शिट, आवाज. फायनली पाऊस थांबलेला आहे आणि क्लिअर झालंय. सगळे ढग बघू शकता. थोडा थोडा पाऊस येतोय, पण काय करणार आता. बाहेर जायचा प्लॅन होता, सनसेट तर मिस झालेला आहे अशा प्रकारे. तर आता वाजले 6:10 कमी आहेत. तर आम्ही आता म्हटलं चला मार्केट तर एक्सप्लोर करूया. आवाज बघा, आवाज येतोय, वीज कडाडते एकदम. त्यामुळे आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत आणि आता मी मार्केटला जातोय पंचगणीच्या. तर आम्ही आज स्टे केला आहे पाचगणीला. हे रेडी होऊन बसले. हां चला. तर आम्ही आता मस्त रेडी झालेलो आहोत मार्केटला जाण्यासाठी. आणि ते काव्या. तर आम्ही पाचगणीचं मार्केट आता एक्सप्लोर करणार आहोत आणि मग उद्या महाबळेश्वरला जाणार आहोत. तर चला, जायचं काव्या. हे बेल वाजवत आहे. चला 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 चला. काव्या रेडी, कृष्णा पण रेडी आणि पप्पा पण रेडी. बाप रे, आता यांना खेळायचंय. अरे चहा पिऊया मग खेळूया ना. इथं मस्त प्ले एरिया आहे. आम्ही दुपारी आलो तेव्हा इथं 15-20 मिनिटं मस्त टाइमपास केला. काव्या तुझी स्लायडिंग आपण खेळलो ना दुपारी. इकडे मस्त हे आहे की सॉरी कॅरम बोर्ड आहे. आम्ही कॅरम बोर्ड खेळला दुपारी मस्त, कारण रूम 1 वाजता भेटणार होता म्हणून आम्ही इथेच टाइमपास केला. टेनिस बोर्ड आहे इथं, तुम्ही आराम करू शकता मस्त. ते चेअर्स ठेवलं इथं, टेबल आणि चेअर आहे. यांचं चालू झालंय ते खेळायचं. आणि इकडे सोफा सेट ठेवलाय रेस्टसाठी. मम्मी पप्पा खेळायला लागलेत आणि मम्मी एकदम चांगली. आता मम्मी बाजूला थांब. आऊट झाली म्हणून शाण्याने लगेच माझा राऊंड घेतला. लगेच माझा टर्न होता तर तो गेला. कृष्णा तू खूप प्रेशर लावतोय. कृष्णा एवढं प्रेशर नको देऊ. काव्या 1 2 3 गो. अरे वा, हे काय आहे? हँगिंग कर. मी ओपन करत होती तर मला म्हणले असं नाही ग, असं नाही ग, घ्या आता ओपन करा. हिला दे, हिला मॅडमला. तुला येतं काव्या? मी आता मार्केटला तर आलो, पण इथे पूर्ण मार्केटमध्ये लाईट गेलेली आहे. आम्ही बसने आलो आणि लाईट गेलेली आहे बघू शकता. त्याच्यामुळे एवढे शॉप्स पण नाही आहे आणि पाऊसमुळे पण शॉप्स नाहीत, काही काही ओपन, सगळे बंद आहेत. काय आईस्क्रीम खायची आहे? मंजिनेसचा केक आम्हाला जो आवडला छोटावाला, ते सगळे सोल्ड आउट झाले होते, केकच नाही मिळाला. आता जर नाहीच मिळालं तर आम्ही आयंगर्स बेकरीमध्ये जाऊन तो रवा केक असतो तोच घेणार आणि तोच कट करणार रात्री किंवा सकाळी. कारण इथे खूप फिरलो तरी पण आम्हाला शॉप्सच भेटत नाही आहे केकचे. आणि एकच होतं मंजिनेसचं, तिथं पण सगळे सोल्ड आउट होते. गर्दीच एवढी आहे की सगळे बर्थडे सेलिब्रेशन आणि ॲनिव्हर्सरीचे केक घ्यायला आलेले होते. कदाचित मला वाटतं ते एकच शॉप असेल मॉन्जिनेसचं, त्याच्यामुळे एवढी गर्दी असेल. आता इथे हिलटॉप आईस्क्रीम म्हणून एक शॉप आहे, तिथे आम्ही आलो. बघू आता आईस्क्रीम कशी मिळते.
किती फ्लेवर आहेत मम्मी? किती फ्लेवर आहेत बापरे. काय करू? ब्लॉग काय? ब्लॉग बनवू. चालू आहे ना आपला ब्लॉग. हॅलो हॅलो, मम्मी, बोल. काय बोलायचं होतं तुला ब्लॉग मध्ये? नवीन गलीमध्ये काय? नवीन घर म्हणजे जिथं आम्ही हॉटेल रूम बुक केला आहे ना हॉटेलमध्ये, त्याला ती बोलते नवीन घर. आम्ही बिस्किट गेलो होतो हं, आणि मम्मी रात्री गेली तर असं बोलतात ब्लॉग मध्ये. नीट बोल. चल स्टार्ट. नीट बोल. चल ब्लॉग मध्ये बोल. काय बोलते? खायला मॅगी बनव. मॅगी बनव. खाणार तू मॅगी? नाही किती गेलं नाही खाणार ना. चल आता जाऊया, केक बघूया आणि जाऊया रूमवर. आणि गेम्स खेळूया गेम्स खेळूया आणि मग रात्री काय करूया? सेलिब्रेशन. गेम्स खेळूया आणि काय? आणि झोपूया. आणि झोपूया आणि उठूया आणि परत फिरायला जाऊया महाबळेश्वरला. स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जायचं उद्या सकाळी. स्ट्रॉबेरी फार्म महाबळेश्वर सिटी ऑफ स्ट्रॉबेरी आहे ना. चलो. हे बघ. तू खाते का? मस्त पिठलं आणि भाकरी खाणार आहे आज. तुला एक काढून देऊ का? काढून देऊ. जेवण झालं. पप्पा टाईट झाले. पप्पाच्या मित्राने सजेस्ट केलेलं. मस्त टकाटक आमचं जेवण झालेलं आहे धनगरवाडी या हॉटेलमध्ये. आणि आम्ही विचार करतोय की उद्या सकाळी तो केक कट करू. बघू आता कसं काय होतं, कारण आता खूप थकलोय. 9:30 वाजलेत. आजचा लॉग हा इथेच संपतो. भेटूया उद्याच्या लॉग मध्ये, म्हणजेच महाबळेश्वरच्या लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या काव्याजवर युट्यूब चॅनलला. भेटूया उद्या. बाय.